माहूर गडावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक माहूर येथे भेट देत श्री दत्तप्रभू आणि श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी देश विदेशात सुख शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली। नांदेड जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरगड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी दत्तशिखर मंदिर येथे जाऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले। तसेच रेणुका देवी मंदिरात जाऊन श्री रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होत देशात सुख शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली। यावेळी त्यांनी परमपूज्य महंत मधुसूदन भारती महाराज यांचेही दर्शन घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। श्री दत्तशिखर संस्थानमध्ये श्याम भारती महाराज यांच्या हस्ते अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, तर रेणुका माता संस्थानमध्ये विश्वस्त व पुजारी चंद्रकांत भोपी यांनी त्यांचा सत्कार करून मातेचा महाप्रसाद दिला। यावेळी त्यांनी दत्तशिखर आणि रेणुका माता संस्थानावर सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे आणि उपविभागीय अभियंता डी.के. भिसे यांनी कामांची माहिती दिली। या प्रसंगी अनेक मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माहूर सारख्या पवित्र स्थळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भेटीमुळे धार्मिक आणि सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले।